मराठा आरक्षणाबद्दल तुमचे काय मत आहे? भेटायला पाहिजे, पण ते फक्त कागदपत्रीच हे करतात. गरिबापर्यंत पोचतंय का नाही हे अजून गॅरंटी नाही. मराठा आरक्षण बेसिकली आता मराठी लोकांना आरक्षणची गरज आहे, बट आरक्षण आपल्या कंट्रीमध्ये 50%च आहे, त्याच्या पुढं जाऊ नाही शकत. सो एक प्रपोर्शनेट आरक्षण त्यांना पण द्यायलाच पाहिजे. मराठा आरक्षण लोकांना भेटलंच पाहिजे, कारण का शेतकरी वर्गाकडे आता जे शैक्षणिक खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. त्याच्यामुळे मराठा आरक्षण जर भेटलं तर गरीब शेतकऱ्यांची मुलं पुढं शिकून त्यांचं काय ते पुढं म्हणजे चांगली लाईफ होईल. त्याच्यासाठी मराठा आरक्षण हे भेटलंच पाहिजे. तर नमस्कार, मी मनोज तायडे आणि पुन्हा एकदा आरक्षण हक्क की रक्षण या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर या आरक्षणाविषयीच्या सिरीजमध्ये आपण 4थ्या भागाकडे आलेलो आहोत. तर या आधीचे 3 भाग जर आपण पाहिलेले नसतील तर त्याची लिंक ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आता वळूयात आपल्या 4थ्या भागाकडे. तर हा भाग पूर्ण मराठा आरक्षणाचे मूळ, इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती आणि भविष्यातील शक्यता यांवरती चर्चा करतो. कारण आरक्षणाविषयीचे प्रश्न हे फक्त न्यायालयापुरते मर्यादित नाही, तर ते समाजाच्या भवितव्याशी जुडलेले आहेत. तर यासाठी आपल्यासोबत जुळलेले आहेत ॲडव्होकेट भाऊसाहेब अजबे सर. तर नमस्कार सर. तर आपण बघताय की मराठा आरक्षणाची सध्याची स्थिती काय आहे किंवा लोकांचे त्याच्यावरती काय विचार आहेत आणि काय गैरसमज आहेत. तर त्याच्याबद्दल बोलायच्या आधी आपण सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या मूळपासून. म्हणजेच माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मराठा समाजाला आरक्षणाची गरज कधीपासून भासू लागली? ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे टेक्निकली अगदी आपल्याला वर्ष असं जर पाहायचं झालं तर 1982 साली अण्णासाहेब पाटील, ज्यांच्या नावाने आता ते महामंडळ पण आहे, तर त्यांनी 1982ला मराठा समाजाला पण आरक्षण मिळावं या संदर्भानं मोर्चा काढलेला होता. पुढे त्यांनी त्या संदर्भाने आत्महत्या पण केली. परंतु त्या काळामध्ये म्हणजे 80च्या दशकामध्ये तशी मागणी जरी अण्णासाहेब पाटील आणि बाकी काही मंडळींनी केलेली असली तरी सामान्य मराठा समाजातली जी लोकं आपण म्हणतो, म्हणजे शेतकरी असतील किंवा मध्यमवर्गीय कुटुंबामधली असतील, तर त्यांच्यामध्ये त्या प्रकारची एक जाणीव जी आपण निर्माण होणं म्हणतो तर ती झालेली नव्हती, किंवा आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली नव्हती. मग ही प्रोसेस तशी जर आपण पाहायला झाली तर याचा एक थोडा घटनाक्रम जो आहे तो आपल्याला जागतिकीकरणाशी पण जोडता येतो. कारण त्याचा आणि या मागणीचा एकमेकांशी एक खूप जवळचा असा संबंध आहे. म्हणजे 1990-91ला आपण आर्थिक धोरण सुरू केलं. त्याच्या अंतर्गत आपण ज्याला आपण खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण असं आपण म्हणतो, तर त्या सगळ्या प्रक्रियेशी आपण जुळवून घेतलं. आपला देश जो आहे तो या नवीन मार्गावरती चालू लागला. सायमल्टेनियसली त्यावेळी काय झालं, म्हणजे एकीकडं अर्थात जागतिकीकरणाने मोठ्या प्रमाणामध्ये अपॉर्च्युनिटीज तयार झाल्या, खूप संधी मिळाल्या. IT क्षेत्रामध्ये कशी क्रांती झाली आपण ते पाहिलं. मोठ्या संख्येनं मध्यमवर्ग पण या प्रक्रियेमध्ये तयार झाला. आणि दुसरी गोष्ट या प्रक्रियेमध्ये जागतिकीकरणाची अशी झाली की प्रसार माध्यमं जी आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो पण 90च्या दशकामध्येच सुरू झालेला होता. आणि त्याच्यामुळे जनजागृतीची माध्यमं ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. आपल्या अवतीभोवतीच्या पलीकडे जाऊन इतर ठिकाणी काय चाललं आहे, जगभरामध्ये काय चाललं आहे, या गोष्टी देखील लोकांना कळू लागल्या. आणि त्याच्यामुळे झालं असं की फक्त शिक्षित किंवा मध्यमवर्गच नव्हे तर अगदी सामान्य घरातील पण जी लोकं आपण म्हणतो की ज्यांनी कदाचित आपण आपल्या तालुक्याबाहेर किंवा जिल्हाबाहेर जाण्याचा पण कधी विचार केलेला नसेल, त्या लोकांच्या मनामध्ये पण अर्थात त्या आकांक्षा ज्या आहेत, म्हणजे चांगल्या जगण्याच्या, चांगलं जगणं इतर ठिकाणी उपलब्ध आहे तसं आपल्याला पण मिळालं पाहिजे, तर अशी आकांक्षा जी आहे ती पण त्या प्रक्रियेमध्ये सुरू झाली. आणि त्याचबरोबर जर आपण ग्रामीण भागामध्ये विशेषतः जर पाहिलं तर शेतीची जी स्थिती आहे, म्हणजे 91पर्यंत जर आपण बघितलं तर भारत हा शेतीप्रधान देश होता, तो अजूनही शेतीप्रधान आहे. म्हणजे बहुसंख्य जे आपली लोकं आहेत त्यांचा जो रोजगार आहे तो शेतीमध्येच आहे, बरोबर. GDPमध्ये पण शेतीचा जो वाटा होता तो मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्यानंतर जर आपण बघितलं, म्हणजे ही आकडेवारी जर आपण पाहिली की आता शेतीचा वाटा हा खूप कमी झाला आहे GDPमध्ये, पण शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या मात्र त्या प्रपोर्शनमध्ये कमी झालेली नाही आहे. याचा अर्थ काय होतो, म्हणजे अर्थशास्त्रीय परिभाषेत जर आपण बघितलं तर याचा अर्थ असा होतो की लेटस से पूर्वी 20 रुपये हे 100 लोकांमध्ये वाटले जायचे, तर आता 10 रुपयेच 100 लोकांमध्ये वाटले जात आहेत. म्हणजे इनफॅक्ट तो नंबर अजून वाढलेला आहे. जशी लोकसंख्या वाढली तसा तो नंबरही वाढलेला आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की लोकसंख्या जशी वाढत गेली तसं
प्रत्येक घरामध्ये म्हणजे समजा लेटेस्ट 80च्या दशकामध्ये एखादी व्यक्ती आहे, तिच्याकडे 20 एकर क्षेत्र आहे, तिला 2 मुलं झाली, ते 10-10 एकर झाले. त्या 2 मुलांना प्रत्येकी 2-2 मुलं झाली, ते 5-5 एकर क्षेत्र झालं, बरोबर. त्यामुळे आज जर आपण पाहिलं, आणि ही प्रक्रिया पुन्हा अगेन 90च्या काळानंतर खूप वेगानं सुरू झाली. त्यामुळे आता तुकडीकरण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे की जर आपण बहुसंख्य शेतकरी जर आपण पाहिले तर ते अल्पभूधारक कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजे ज्यांच्याकडे 2 ते 5 एकर एवढं क्षेत्र आहे, त्यापेक्षा अधिक क्षेत्र नाही असं. आता हे क्षेत्र उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल तर हरकत नाही, पण हे मराठवाडा किंवा विदर्भ या भागामध्ये असेल तर आपल्याला समजू शकतं की म्हणजे फक्त त्या क्षेत्रावरती तुमची उपजीविका जी आहे ती पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी, बीड त्याचं उत्तम उदाहरण आहे की ज्या ठिकाणी ऊस तोडणी कामगार जे मजूर आहेत ते अल्पभूधारक शेतकरीच आहेत. आता या सगळ्यामध्ये मराठा समाज जो आहे तो कृषीमध्ये वर्चस्व किंवा मोठ्या प्रमाणामध्ये शेती असणारा असाच समाज आहे, बरोबर. त्यामुळे ही जी शेतीचं तुकडीकरण झालं त्याचा जो फटका आहे तो मराठा समाजाला बसला. त्याबरोबर दुसरी गोष्ट या ठिकाणी काय झाली की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबर शेतमालाला जो भाव मिळायला हवा तो भाव काय शेती तो मालाला मिळू शकला नाही. म्हणजे आजही आपण आज पाहतो एक 2-3 वर्षापूर्वी सोयाबीनला 5,000, 6,000, अगदी 7,000 रुपये भाव इथपर्यंत गोष्टी पोचलेल्या होत्या. आणि आज अशी स्थिती आहे की तुम्ही जेवढा खर्च केलेला आहे तेवढा देखील भाव तुम्हाला मिळत नाही, बरोबर. सो त्याच्यामुळे प्रत्येक शेतमालाविषयीच आपल्याला ही गोष्ट दिसेल की खर्च वाढला आहे, पण दुसरीकडे तुम्हाला तेवढाही मिळत नाही. आणि म्हणून इनफॅक्ट 1995 नंतर, म्हणजे हे पण पी साईनाथ यांनी तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवून दिलेलं आहे की विशेषतः 1995 नंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र देशातील एक मोठं असं राज्य आहे, पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असणारं, की जिथं शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आत्ता आपण असं बोलत असताना देखील शेतकरी कुठे ना कुठे आत्महत्या करतोय. मग आत्महत्या का करतोय, म्हणजे ही पूर्वी गोष्ट घडत नव्हती. 90च्या आधी जर अशी उदाहरणं पाहिली तर तुम्हाला आकडेवारी म्हणून मोठ्या प्रमाणात मिळणार नाही, पण आता 95 नंतर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की दरवर्षी ही संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. अर्थात हे सगळ्या शेतकऱ्यांना लागू आहे का, आहे, पण आता इथे आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं आपण ही चर्चा करतो, त्यामुळे आपण मराठा जे शेती करणारे लोक आहेत त्यांच्या संदर्भाने आपण ही चर्चा आपण मर्यादित ठेवूया. सो त्याच्यामुळे शेतमालाला तुमच्या भाव देखील मिळत नाही, ही दुसरी गोष्ट या प्रक्रियेमध्ये घडली. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी झाली की ज्याचं आत्ता आपण उदाहरण ते पाहतोय की क्लायमेट चेंज, हवामान बदल आपण ज्याला म्हणतो. अर्थात ते काय आपल्यामुळे झालं असं नव्हे, त्याचा खूप वेगळी हिस्ट्री आहे पुन्हा त्याची. परंतु हे जे काही जागतिक वातावरणामध्ये बदल होत आहेत त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पाणी नसायचं, जिथे दुष्काळ पडायचा तिथे आता पूरस्थिती निर्माण व्हायला लागली, आणि जिथे खूप पाऊस पडायचा तिथे अगदी दुष्काळग्रस्त अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सो त्याच्यामुळे निसर्गाच्या अवकृपेवरती पण शेतकऱ्याचं जगणं हे बांधलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे आत्ता आपण अशी स्थिती जशी पाहतो की उदाहरणार्थ त्याचं सगळं पीक जे आहे ते व्हायला गेलं आहे, रब्बी हंगाम पण तो करू शकेल का नाही त्याची खात्री नाही आहे. आणि सरकार अजूनही ती पुरेशी मदत जी द्यायला हवी, म्हणजे 50,000 उदाहरणार्थ एकरी, ती पण खूप पुरेशी अशातला भाग नाही, पण किमान आपण असं म्हणू त्याची डिग्निटी टिकवणारी किंवा त्याला एक आधार देणारी जी रक्कम म्हणतोय ती देखील सरकार उदाहरणार्थ जेव्हा देत नाही तेव्हा त्या शेतकऱ्यांची काय अजून परिस्थिती बिकट होते ते आपल्याला लक्षात येऊ शकते. आणि म्हणून जर आपण पाहिलं की जागतिकीकरण किंवा आर्थिक धोरणं जी आहेत त्याचं 90 आणि 2010पर्यंत, म्हणजे या 2 दशकांमध्ये हे परिणाम दिसायला लागले. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे संपत्ती आली का, जरूर आली. मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य निर्मूलन झालं का, 100% झालं. म्हणजे UPAचा 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास 13 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडले. परंतु त्याचबरोबर ही विषम पद्धतीची हे झाली आणि ती जगभरात झालेली आहे. म्हणजे संपत्तीचं जे वितरण आहे ते विषम झालेलं आहे. काही वर्ग हा खूप श्रीमंत झालेला आहे आणि काही जो वर्ग आहे तो अजून खाली गेलेला आहे, किंवा किमान तुमची डिग्निटी मेंटेन करण्यासाठी म्हणून तुम्हाला जो काही खर्च किंवा जेवढे पैसे तुमच्या हातामध्ये असायला हवेत तेवढे देखील पैसे त्यांच्या हातामध्ये नाही आहेत. आणि सो त्याच्यामुळे जागतिकीकरणानं एकीकडे तुमच्या आकांक्षा वाढवल्यात आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वस्तुस्थिती जी आहे शेतीची त्याच्यामुळे अजून तुम्ही पिचत चाललेले आहात. याच्यामधून जो एक मानसिक तणाव, एक डिस्ट्रेस जो तयार झाला, त्यातून मग आपल्याला असं दिसतं की गेल्या 1.5 दशकामध्ये, म्हणजे साधारणतः 2010 नंतर हळूहळू मराठा आरक्षणाची मागणी जी आहे ती वाढायला लागली. मग 2016 नंतर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं मराठा मोर्चे निघाले, जवळपास 60 एक मोर्चे शांततापूर्ण पद्धतीने, त्याच्यामधली एक मुख्य मागणी आरक्षण मिळावं हीच होती. आणि त्याच्यामुळेच
2014च्या आधी इथे जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यांनी देखील अध्यादेश काढून आरक्षण दिलेलं होतं. सो त्याच्यामुळे हा कंटेक्स्ट जर आपण लक्षात घेतला ॲग्रेरियन डिस्ट्रेसचा, तर मग आपल्याला लक्षात येईल की तशी तांत्रिकदृष्ट्या 1982ला जरी मागणी झालेली असली तरी गेल्या 1.5 दशकामध्ये ती जनमानसापर्यंत पोचली. आणि आता मला वाटतं कदाचित मराठवाड्यात किंवा पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठे गेलात, मराठा समाजाचा कोणतीही व्यक्ती, लहान मुलगा जरी आपण पाहिला तरी त्याच्यामध्ये ती जाणीव तयार झाली की आरक्षण मिळालं पाहिजे. आपल्या बोलण्यावरून असं कळतं की मराठा समाज जो आहे तो आर्थिकदृष्ट्या थोडा मागासलेला आहे. तर त्याच्यावरतीच माझा प्रश्न असा आहे सर की जर आरक्षण हे सामाजिक विषमता मिटवण्याचा प्रयत्न असेल तर मराठा समाज त्यात कितपत बसतो? आता हा एक खूप इंटरेस्टिंग डिबेट आहे. म्हणजे ती माझं मत सांगण्याऐवजी ही डिबेट काय हे सांगायला मला आवडेल. तर मुद्दा असा आहे की एक जो वर्ग आहे किंवा एक जे आर्ग्युमेंट आहे ते म्हणजे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही आहे. आणि मग त्यासाठी अर्थात या गोष्टींचंच उदाहरण दिलं जातं की तुम्ही राजकारण घ्या किंवा सर्वाधिक शेती कोणाकडे, जमीन धारणा कोणाकडे ते एक्झाम्पल घ्या, किंवा तुलनात्मकदृष्ट्या शिक्षणाचं प्रमाण सर्वाधिक कोणाकडे आहे असं तुलनात्मकदृष्ट्या असं एक्झाम्पल घ्या. तर असे उदाहरणं देऊन असं सांगितलं जातं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या पुढारलेलाच आहे. आणि इनफॅक्ट जेव्हा आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीस यांनी आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा चॅलेंज केलं गेलं आणि अर्थात ते सुप्रीम कोर्टनं रद्द पण केलं, तेव्हा देखील सुप्रीम कोर्टनं हेच सांगितलं की म्हणजे गायकवाड समितीनं जे काही मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे या दृष्टीनं जी काही मांडणी केलेली होती, जो काही अहवाल दिलेला होता, तर त्या अहवालाने सुप्रीम कोर्टचं काही समाधान झालं नाही. आणि सुप्रीम कोर्टनं असं वर्डिक्टमध्ये पण असं म्हटलं आहे की मराठा समाज हा काही सामाजिक किंवा एज्युकेशन किंवा शैक्षणिक दृष्टीनं तो काय मागास नाही. सो त्याच्यामुळे ही एक लाईन ऑफ आर्ग्युमेंट आहे. पण दुसरीकडे एक जी लाईन ऑफ आर्ग्युमेंट आहे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यातही OBCमधून मिळालं पाहिजे अशी जी मांडणी करतात, तर त्यांच्याकडे मुद्दे असे असतात की शाहू महाराज यांनी जे पहिलं रिझर्वेशन दिलं या पूर्ण देशामध्येच, त्या रिझर्वेशनमध्ये मराठा समाजाला वेगळं रिझर्वेशन दिलं होतं. त्याचबरोबर वर्णव्यवस्थेपर्यंत जर आपण गेलो तर अर्थात वर्णव्यवस्थेमध्ये म्हणजे एक विशिष्ट वर्ग जर आपण सोडला तर बाकी सगळे जे आहेत ते मागास किंवा सामाजिकदृष्ट्या त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत अशाच प्रकारे कन्सिडर केले जातात. त्याच्यामुळे ते एक त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट वापरलं जातं. तिसरा जो मुद्दा आहे की कुणबी हे जे आरक्षण दिलं जातं म्हणजे कुणबी हे जे कोणत्या निकषाखाली कुणबी समाजाला OBC म्हणून गणलं गेलेलं आहे, तर तो सेम निकष मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडतात त्यांना लागू होतो. म्हणजे विशेषतः या प्रकारचं जे आर्ग्युमेंट आहे ते आता जरांगे पाटील आणि बाकी ही जी मंडळी आहेत यांच्याकडून केलं जातं. सो त्याच्यामुळे हा खरा प्रश्न जो आहे तो माझ्या मते न्यायालयीन प्रक्रियेनं किंवा याच्यातले जे काही तज्ज्ञ आहेत की याच्यासाठी नेमके कोणते निकष तुम्ही वापरायला हवेत आणि त्या निकषामध्ये समाज बसतो का नाही, तसा डेटा सगळा आहे का नाही, त्याच्या आधारेच ते सुटू शकतात. त्याच्यामुळे जरी गायकवाड समितीनं जो काही अहवाल मांडला आणि तो सुप्रीम कोर्टला अर्थात तो पसंत पडला नाही, परंतु शक्यता कदाचित अशी पण आहे की जातनिहाय जनगणना किंवा इतर माध्यमातून खरोखरच सर्व समाज घटकांची आकडेवारी गोळा केली गेली तर कदाचित त्या निकषांची पूर्तता होईल अशा गोष्टी पण त्याच्यामध्ये सापडू शकतात. त्याच्यामुळे सामाजिक मागासलेपण हा केवळ शब्द न म्हणता त्याच्यामध्ये कोणकोणते निकष तुम्ही टाकताय आणि त्या निकषामध्ये मराठा समाज बसतो की नाही बसतो हा मला वाटतं त्यातला कळीचा प्रश्न आहे. पण अर्थात ही डिबेट आहे. बरं, तर याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय आहे? सर्वोच्च न्यायालयाचा ॲक्च्युली 2 गोष्टी आहेत. एक, सर्वोच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण तुम्ही दाखवून देऊ शकलेलं नाही आहात. म्हणजे गायकवाड समितीनं जे काही मांडणी केली किंवा जो काही अहवाल केला त्याच्यातून ते दिसत नाही. म्हणजे एक आपण गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सुप्रीम कोर्ट त्यांच्या समोर ज्या काही गोष्टी मांडल्या जातात त्याच्या आधारे ते निर्णय घेतात. त्यामुळे समोर मांडलेल्या गोष्टीमध्ये जर सबळ असे पुरावे दिसत नसतील की ज्याद्वारे मराठा समाजाचा मागासलेपण दिसून येईल तर अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच पद्धतीचा निष्कर्ष जो आहे तो त्या माध्यमातून काढेल. आणि दुसरा जो सर्वोच्च न्यायालयाने मुद्दा जो वापरलेला होता तो होता की 50% मर्यादा जी आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इंदिरा स्वानीचा जो खटला आहे 92 साली, तर त्याच्यामध्ये इंदिरा स्वानी खटल्यात स्पष्टपणे असं म्हटलं की 50% वर आरक्षण देता येणार नाही. आणि या ठिकाणी जे काय आरक्षण दिलं जात होतं म्हणजे मला वाटतं नोकऱ्यांमध्ये 12%, एज्युकेशनमध्ये 13% असं काहीतरी ते प्रमाण त्याचं होतं, तर त्यानं ती 50% मर्यादा ब्रीच होत होती. हे दुसरं महत्त्वाचं, इनफॅक्ट हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने
मराठा आरक्षण जे आहे ते रद्दबातल ठरवलं. पण मग सर 50% सर्वोच्च न्यायालय जर ते पातळी ओलांडू शकत नाही तर मग कर्नाटक किंवा तमिळनाडूमध्ये, जसं तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण दिलं गेलं आहे आणि कर्नाटकमध्ये 56% आरक्षण दिलं गेलं आहे, तर त्या ठिकाणी ते कसं ओलांडलं गेलं? तामिळनाडूच्या बाबत असं झालं की 1994मध्ये त्यांनी जे 69% ते रिझर्वेशन देतात ते 9th शेड्यूलमध्ये घटनेच्या टाकलं. आता हे 9th शेड्यूल काय आहे की त्याच्यामध्ये जर एखादा कायदा टाकलेला असेल आणि त्या कायद्यामुळे जर फंडामेंटल राईट्सचं किंवा तुमचे जे मूलभूत हक्क आहेत त्याचा जर काही भंग होत असेल तरी देखील तुम्ही त्याला चॅलेंज नाही करू शकणार किंवा त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकणार नाही. तुम्ही कोर्टात त्या कायद्याला घेऊन जाऊ शकणार नाही, त्याला चॅलेंज करू शकणार नाही. मुळात जेव्हा हे 9th शेड्यूल आलं तर ते जेव्हा आपण जे काही लँड रिफॉर्म्स सुरू केले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या लँड रिफॉर्म्सला अडथळा येऊ नये, त्यांना चॅलेंज होऊ नये याच्यासाठी म्हणून खरं हे 9th शेड्यूल आणलेलं होतं. पण पुढे मग अर्थात तामिळनाडूच्या 69% रिझर्वेशनचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला, त्यामुळे त्याला त्या काळामध्ये ज्युडिशियली चॅलेंज करता नाही आलं. पण इंटरेस्टिंगली त्या बाबतीत आता अशी गोष्ट आहे की केशवानंद भारती खटल्यामध्ये पण ते म्हटलेलं होतं आणि 2009मध्ये एक कोएले म्हणून जो खटला आहे त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं स्पष्ट असं सांगितलं आहे की एखादा कायदा जर 9th शेड्यूलमध्ये असेल आणि त्याच्यामुळे जर संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर हे जे केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी एक तत्त्व म्हणून मांडलेलं आहे की तुम्हाला इतर काही गोष्टींमध्ये बदल करता येईल पण बेसिक स्ट्रक्चरमध्ये करता येणार नाही. उदाहरणार्थ लोकशाही, पार्लिमेंटरी व्यवस्था, मूलभूत हक्क हे सगळे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहेत. त्यामुळे बेसिक स्ट्रक्चरला धक्का पोहोचवणारा एखादा जर कायदा असेल तो तुम्ही 9th शेड्यूलमध्ये ठेवलेला असेल तर त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आणि त्या आधारे तामिळनाडूचा हा जो कायदा आहे त्याला चॅलेंज करणारे पिटिशन्स सुप्रीम कोर्टमध्ये दाखवले आहेत. अजून त्यांच्या सुनावण्या सुरू झालेल्या नाहीत पण त्याला चॅलेंज केलं आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय भूमिका घेतं हे आपल्याला बघावं लागेल. आणि त्याच पद्धतीने कर्नाटकमध्ये हे जे 56% आरक्षण दिलं आहे म्हणजे त्यांनी SC आणि ST समूहांचा आरक्षणाची मर्यादा वाढवली त्यामुळे ते 56% झालेलं आहे. त्याला देखील कर्नाटकमधले जे हायकोर्ट आहे त्याच्यामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्ट नेमका काय निर्णय घेते म्हणजे 50%ची अट ब्रीच केली त्यामुळे संविधानाचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला धक्का पोहोचतो आणि त्याच्यामुळे त्याला ते रद्दबातल ठरवत आहेत का त्याला ते योग्य ठरवतात हे आपल्याला येत्या काळामध्ये पाहावं लागेल. बरं, तर आता मुद्दे असे आहेत की सर आरक्षणाची काहीतरी मर्यादा आहेत की 50%च्या वर ओलांडल्या नाही गेलं पाहिजे. वेगवेगळे मुद्दे आहेत की हा वर्ग मागासलेला नाही आहेत. तर आरक्षणापेक्षा दुसरा उपाय ठरू शकते का? जसं की आरक्षण जर नाही दिलं तर आरक्षणाऐवजी साधनांवरती जर सरकारने काम केलं तर उपाय हा उपाय ठरू शकतो का योग्य? आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. सो त्याच्यामुळे अनेक मंडळी असं जे म्हणतात की आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायला पाहिजे तर त्यांना घटना कळत नाही, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय सांगितले ते कळत नाही, त्यांना इंदिरा स्वानी खटल्यामध्ये काय म्हटले तेही कळत नाही किंवा ते समजून घेत नाही आणि मग ते अशा प्रकारची मांडणी करतात. तर मुद्दा असा आहे की हिस्टॉरिकली आणि स्ट्रक्चरली ज्या समूहांवरती अनेक वर्ष, हजारो वर्ष अन्याय झाला आणि त्याच्यामुळे ते मागास राहिलेले आहेत तर त्यांना एक प्रकारचं टूल मिळावं पुढे जाण्याचं किंवा सार्वजनिक आयुष्य ज्याला आपण असं म्हणतो म्हणजे सरकारी नोकरी उदाहरणार्थ रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये सहभाग मिळावा अशा त्या ब्रॉडर सेन्सनं रिझर्वेशन ही संकल्पना आलेली आहे. सो त्याच्यामुळे जोपर्यंत विषमता आहे, आता इथे जे वाक्य लिहिले जोपर्यंत समाजात विषमता आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेलं नाही. जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत तुम्ही आरक्षणाला हटवू शकणार नाहीत. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग जो तुम्ही म्हणालात की साधनांवरती म्हणजे मुद्दा असा आहे की लेटस से आपण जर अशी काही व्यवस्था समजा आणू शकलो सरकारी धोरणांच्या माध्यमातून की तुमच्यामध्ये जर गुणवत्ता असेल आणि त्या गुणवत्तेच्या आधारे तुम्हाला कोणत्याही खाजगी सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळालं पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तुम्हाला संधी नाकारली, असं न होता लेटस से गव्हर्नमेंटचा काहीतरी तुम्हाला सपोर्ट मिळतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते शिक्षण घेता येतं तुमच्याकडे पैसे नसले तरी किंवा तुमच्या गुणवत्तेच्या आधारे, अशी स्थिती जर निर्माण झाली खरोखर तर त्यानं विषमता जाईल आणि मग खरोखर आरक्षण थांबवण्यासारखी जी स्थिती आहे ती निर्माण होऊ शकेल. त्यामुळे हे लक्षात घ्यायला हवं की आरक्षण हे फक्त तुमच्या आर्थिक उन्नतीचं साधन आहे असं नव्हे. तर जसं फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणालो की रिप्रेझेंटेशन, सरकारी नोकरी असेल
किंवा आपण याच्यामध्ये पण पाहिलं की संसद असेल किंवा विधानसभा असेल, इथे SC ST साठी पण आपण खास रिझर्व्ह जागा आणि या गोष्टी ठेवतो, राईट. त्यामुळे तो रिप्रेझेंटेशनचा पण मुद्दा असतो की सर्वसमावेशक पद्धतीने लोकांचा जो सहभाग आहे तो या सरकारी यंत्रणांमध्ये किंवा सार्वजनिक ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये पण तो तयार झाला पाहिजे अशा अर्थाने. पण हेही खरं आहे की लोक रिझर्वेशनकडे एक आर्थिक उन्नतीचं साधन म्हणून पाहतात, हे अगदीच खरं आहे. मग त्या संदर्भामध्ये हा जर ऑप्शन खरोखर तयार झाला की जिथं म्हणजे आज जर आपण पाहिलं तर केवळ मराठा समाजच नव्हे तर इतर जे समूह जे आहेत किंवा कोणतीही व्यक्ती असेल जिला मुलं आहेत, त्यांचं एकच भूमिका असते की आपल्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यातून चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत किंवा नोकरी किंवा अशा ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. तर त्या मिळण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती हा सध्या अडथळा आहे. तो अडथळा जर सरकारनं काढून टाकला, तशी स्थिती जर निर्माण केली तर मग कोणी रिझर्वेशनची खास वेगळी मागणी करेल अशी स्थिती राहणार नाही. तर आता आपण उपायांबद्दल बोललोय, पण आता विषय आहे मराठा आरक्षणाचा. तर त्याच्याबद्दल एक प्रश्न असाही येतो की आता मराठा आरक्षणाचा जो स्थिती चालू आहे त्याच्यामध्ये आता हैदराबाद गॅजेटबद्दल आपण बोलतोय की त्याच्यामध्ये 1918 जे जनगणना झाले होते त्याच्यामध्ये कुणबी वगैरे त्यांचा समावेश होता. तर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा त्याच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? म्हणजे त्यांना आरक्षण भेटेल का आपल्या मराठा समाजाला, कारण की नोंदणी सापडत आहेत? इंटरेस्टिंग आहे, कारण जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी हा विषय कधी चर्चेमध्ये नव्हताच. म्हणजे त्यावेळी फक्त मुद्दा एवढाच होता की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मग ते मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टकडून रद्द झाल्यानंतर मग असं म्हटलं जायचं की आम्ही आमचं काम केलं आहे पण ते सुप्रीम कोर्टच्या निकषामध्ये ते बसत नाही. परंतु जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा शिंदे कमिटीची स्थापना झाली आणि त्यांनी जो काही मराठवाड्याच्या संदर्भामध्ये शोध घेतला, तर याच्यात पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की विदर्भामध्ये तर कुणबी नोंदीचा ॲब्सोल्युटली प्रश्न नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये पण नाही, नगरमधले पण बहुतेक तालुक्यांमध्ये बहुतेक मराठा समाजाची जी लोकं आहेत त्यांना त्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये. हा मुख्य मुद्दा जो आहे तो मराठवाड्याचा आहे, कारण निजामाची राजवट मराठवाड्याच्या ह्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामध्ये कागदोपत्र्या ज्या काही नोंदी आणि ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या सगळ्या अडचणी होत्या. सो त्याच्यामुळे त्या शिंदे कमिटीनं जेव्हा हैदराबाद गॅझेट असेल किंवा त्यांनी जी काही जनगणना त्यावेळी केलेली होती तर त्याच्या नोंदी जेव्हा तपासण्यास सुरुवात केली तेव्हा हे लक्षात यायला लागलं की खरोखरच मराठा समाजाची जी काही मंडळी आहेत त्यांच्या कुणबी अशा नोंदी लावलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे झालं असं की तोपर्यंत मराठा समाजाला एक स्वतंत्र आरक्षण मिळावं अशा प्रकारची भूमिका जी होती ती शिफ्ट होऊन OBC मध्येच मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यातून पुढे आली. आणि त्याच्यामुळे आता प्रश्न असा आहे फक्त की उदाहरणार्थ जरांगे पाटील असं म्हणतात की ज्या काही नोंदी सापडतात त्याच्या आधारे सरसकट पद्धतीनं तुम्ही रिझर्वेशन द्यावं आणि अर्थात ते तांत्रिकदृष्ट्या शक्य कुठीत आहे नाही या सगळ्या गोष्टींवरती अर्थात चर्चा चालू आहे. पण मुद्दा असा की मुद्दा तिथे आलेला आहे, म्हणजे काही नोंदी सापडत आहेत आणि ते डॉक्युमेंट्स आत्तापर्यंत पाहण्यात आलेले नव्हते. पण याच्यातून एक सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आणि ज्याचं जे उत्तर आहे जे सध्याचे जे काही राज्यकर्ते आहेत ते त्याच्याविषयी बोलत नाही आहेत, ती गोष्ट अशी आहे की दोन्ही शक्यतांमध्ये म्हणजे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण जर द्यायचं असेल तरी देखील तुम्हाला 50% जी अट आहे आरक्षणाची ती तुम्हाला हटवावी लागेल. आणि ती हटवता येईल का, तर ती 100% हटवता येते. संसदे पक्षाचं सध्याच्या पक्षाचं बहुमत आहे. सो त्याच्यामुळे त्या बहुमताने ते अर्थात ते तशा प्रकारची घटनादुरुस्ती करू शकतात. जर तशी घटनादुरुस्ती झाली आणि जे काही सामाजिक आर्थिक सामाजिक आणि एज्युकेशनल मागासलेपणाचे जे निकष आहेत, लक्षात घ्या आर्थिक मागासलेपण हा निकष याच्यामध्ये गृहीत धरला जात नाही. सामाजिक आणि एज्युकेशनल मागासलेपण, बरोबर, त्या निकषांमध्ये जर पुराव्याच्या आधारे किंवा जी काही आकडेवारी मिळेल त्याच्या आधारे जर समजा हे सिद्ध झालं की मराठा समाजाला खरोखरच ते निकषात बसतात आणि अशा रिझर्वेशनची गरज आहे तर ते आरक्षण टिकू शकतं. आणि दुसरी शक्यता म्हणजे आपण हे पाहतोय की मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यानंतर OBC समाजातील काही जी मंडळी आहेत ते अर्थात अस्वस्थ झालेली आहेत. तर त्यांना अशी भीती वाटते की मराठा समाजाच्या नोंदी सापडणं आणि मग समजा सरसकट पद्धतीने इतर मंडळींना पण जर रिझर्वेशन दिलं तर आपल्याला जे एक्झिस्टिंग OBCचं आरक्षण आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला जे काही लाभ मिळतात तर त्याच्यामध्ये अजून एक वाटेकरी येईल आणि मग आपला जो काय सध्याचा वाटा आहे तो कमी होऊन जाईल. अशा प्रकारची एक शंका जी आहे ती त्यांच्या मनामध्ये आलेली आहे.
आता ही शंका काढून टाकण्याचा पण मार्ग आहे का, तर तो 100% आहे आणि तो पुन्हा 50%ची अट हटवणे हाच आहे. तो कसा आहे, तर उदाहरणार्थ आपण असं अज्युम करूया, म्हणजे आता चर्चा करताना, की समजा मराठा समाजाच्या मराठवाड्यातील सगळ्या मंडळींच्या कुणबी म्हणजे ओबीसी यामध्ये सापडले, बरोबर. तर शक्यता अशी तयार होते की ओबीसी अंतर्गतच तुम्ही वर्गवारी केलेली आहे. जशी उदाहरणार्थ आता बिहारमध्ये पण आहे, कर्नाटकमध्ये पण आहे, की मराठा समाजासाठी म्हणजे 27%ची आत्ताची जी काही मर्यादा आहे ओबीसी रिझर्वेशनवरती, लेटेस्ट ती 40%पर्यंत वाढवली गेली. आणि मग त्याच्यामध्ये वर्गवारी केली की मराठा समाजासाठी उदाहरणार्थ 10% असेल, बाकी इतर काही समूहांना एकत्रित करून त्यांना लेटेस्ट 10% असेल, अजून काही इतर अत्यंत मागासलेले समूह आहेत, जसं बिहारमध्ये अतिपिछडा असा एक अजून एक वर्ग, अतिमागास असा एक वर्ग केलेला आहे. त्यामुळे असे ओबीसी अंतर्गत जे समूह आहेत की जे अजूनही खूप अत्यंत मागास आहेत, त्यांची अजून एक स्वतंत्र वर्गवारी केली आणि त्या वर्गवारी अंतर्गत त्यांना रिझर्वेशन दिलं. असं जर दिलं तर आज ही जी ओबीसी समाजातून काही मंडळींची जी एक शंका निर्माण होते की मराठा समाज वाटेकरी होईल, तर ती शंका निघून जाईल. पण ती करण्यासाठी आधी 50%ची अट हटवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांनी आता अशी भूमिका मांडली की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, की जेणेकरून प्रत्येक समूहाचं, प्रत्येक व्यक्तीचं काय स्टेटस आहे, आर्थिक काय आहे, सामाजिक काय आहे, एज्युकेशनल काय आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये किंवा राजकीय प्रक्रियेमध्ये स्थान आहे किंवा नाही, या सगळ्या गोष्टी चेक झाल्या पाहिजेत जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून. आणि दुसरी गोष्ट 50%ची अट हटवली गेली पाहिजे, की जेणेकरून त्या मागासलेपणाच्या आधारे अधिकाधिक जे रिझर्वेशन आहे ते मागास समूहांना देता येऊ शकेल. परंतु सध्याचे जे राज्यकर्ते आहेत ते त्याच्याविषयी अनुकूल नाही हे स्पष्ट आहे, कारण ते त्याच्यावरती बोलत पण नाहीत, त्याच्याविषयी त्यांची काय भूमिका आहे ती सांगतही नाहीत. पण मुद्दा हाच आहे की जोपर्यंत ती अट हटवली जात नाही तोपर्यंत हा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निर्णायकरित्या सोडवला जाऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे घुमून फिरून आपला मुद्दा तोच येतो की 50%ची जी आपली अट आहे ती मोडावीच लागेल. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर 50%ची अट मोडायची नसेल किंवा मोडणे नाही मोडणे हा न्यायालयाचा प्रश्न आहे, पण जर त्याच्यावरती उपाय दुसरा काढला तर, जसं की आता धोरणं वगैरे राबवली, जसं की शासकीय धोरणं किंवा जे आर्थिक मागासलेले लोक आहेत त्यांना जर शिक्षण उपलब्ध करून दिलं, तर असे काही धोरणं राबवू शकतात का सरकार? हां, म्हणजे दोन गोष्टी आहेत की ज्या दोन गोष्टी जर ॲड्रेस झाल्या तर कदाचित ही मराठा समाजच नव्हे तर बाकी समाजांकडून पण जी आरक्षणाची मागणी होते किंवा आम्हाला या वर्गातून काढून आदिवासी वर्गामध्ये टाकावं किंवा त्या वर्गामध्ये टाकावं, अशा प्रकारची जी मागणी केली जाते त्याला थोडासा विराम मिळू शकतो. तर त्यातला एक जो मुद्दा आहे तो ज्याच्याविषयी आपण बोललो की एज्युकेशनविषयी, शिक्षणाविषयी जे धोरणं आहेत ती सरकारची बदलणं गरजेचं आहे, की जेणेकरून अशा प्रकारचं जर धोरणं आखलं की तुझ्यामध्ये गुणवत्ता आहे आणि तू सो अँड सो इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेण्यास पात्र आहे, पण तुझ्याकडे पैसे नाहीत म्हणून तुला प्रवेश नाकारला असं होणार नाही. त्यासाठी गव्हर्नमेंट तुझ्या बाजूने आहे. मग ती खाजगी संस्था असू द्या, ती सरकारी संस्था असू द्या, किंवा जसं फॉर एक्झाम्पल की परदेशामध्ये किंवा देशांतर्गत पण PhD किंवा इतर कोणती तरी गोष्ट शिक्षण तुला करायचं आहे, त्याच्यासाठीची सबस्टॅन्शियल स्कॉलरशिप जी आहे ती उदाहरणार्थ तुला उपलब्ध करून दिली. जसा प्रयोग सारथी, बार्टी, आरटी, महाज्योती या माध्यमातून सुरू करण्यात आलेला होता, पण आता आपण त्याची स्थिती पाहतोय की तेच संशोधक विद्यार्थी जे आहेत त्यांना आमरण उपोषणावरती बसावं लागतं. 3-3 वर्ष त्यांचे ॲडव्हर्टाईज काढत नाहीत, त्यांना ते पुरेसे पैसे वेळेमध्ये देत पण नाहीत. त्यामुळे गव्हर्नमेंटचा जर असा अप्रोच असेल तर हा प्रश्न सुटू शकत नाही. पण शिक्षणाविषयी जर असं सकारात्मक पद्धतीनं धोरणं आखली गेली, शिक्षणावरचा जो खर्च आहे तो जर सरकारनं वाढवला, म्हणजे खरं कोठारी कमिशनने केव्हाच असं सांगितलं की 6% तरी आपण GDPचा किमान खर्च केला पाहिजे, जो अजून आपण करत नाही आहोत, पण तो जर मोठ्या प्रमाणात वाढवला तर पार्शली हा प्रश्न सुटू शकतो. कारण मुद्दा आता असा निर्माण होतो की एखाद्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं नाही तर ती व्यक्ती त्याचा दोष रिझर्वेशनला देते. म्हणजे मला मिळालं नाही पण माझ्या मित्राला मिळालं, तर तो मित्राला रिझर्वेशन होतं म्हणून मिळालं. म्हणजे तो कितीही त्याची गुणवत्ता जास्त असली तरी तो विचार करतो. किंवा समान गुणवत्ता म्हणून की मी आणि माझा मित्र आमच्या दोघांची समान गुणवत्ता आहे, बरोबर आहे, पण माझ्याकडे आर्थिक रिसोर्सेस नाहीत, त्याच्याकडे पण नाही आहेत, पण आर्थिक रिसोर्सेस नसल्यामुळे मला ॲडमिशन मिळत नाही, पण याला मात्र आर्थिक रिसोर्सेस नसले तरी रिझर्वेशनमुळे मिळतं. मग त्याचा दोष म्हणजे मला संधी न मिळण्याचा दोष हा मी आरक्षणावर येतो. आणि मग मी विचार करतो की मग मला आरक्षण असेल तर मी तिकडे जाऊ शकेन. मग हा प्रश्न कधी मिटेल, जेव्हा माझ्याकडे पैसे जरी नसले
पण मला ॲडमिशन तिथं मिळणार आहे किंवा मी ते संधी जर पूर्ण करू मिळाली. शकणार आहे. हां, ती संधी पैशामुळे आज संधी नाकारली जाते. ते जर बंद झालं तर कदाचित आरक्षणाची मागणी जी आहे ती कोणी करण्यास पुढे येणार नाही. हा झाला पहिला भाग. आणि दुसरा जो भाग जो आपण सुरुवातीला बोललो की ही जी बरीच मुलं आहेत बहुसंख्येने ती शेतकऱ्यांची मुलं आहेत. म्हणजे ती प्रत्येक फक्त मराठाच नाही, ते इतर समाजांमध्ये पण आपल्याला असं दिसेल की ती शेतकऱ्यांची मुलं आहेत. आणि शेतीची जी वाताहत झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी हा आपल्या मुलाला शिक्षणासाठी पैसे देऊ शकेल अशा स्थितीमध्येच राहिलेलं नाही. त्यामुळे शेतीविषयीची धोरणं सरकारची अधिक चांगल्या प्रकारे झाली. किमान हमीभाव ज्याला आपण म्हणतो तो शेतीला किंवा शेतमाल जो आहे त्याला जर मिळू शकला आणि शेतकरी किमान अशा स्थितीमध्ये येऊ शकला की तो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकेल तर हा प्रश्न मिटू शकतो. सो त्याच्यामुळे ब्रॉडर पॉलिसी लेवलला सरकारनं अशा पद्धतीनं याचा जर विचार केला तर लाँग रनमध्ये निश्चितपणेच आत्ता ज्या पद्धतीने रिझर्वेशनसाठी आंदोलनं होत आहेत किंवा ज्या तीव्रतेनं त्याची मागणी केली जाते तर कदाचित ती तीव्रता निघून जाईल किंवा तशी गरजही भासणार नाही. तर सर माझा शेवटचा प्रश्न आहे हा, ज्याचं मला थोडक्यात उत्तर पाहिजे. ते म्हणजेच की आरक्षण रद्द करणे, तर आरक्षण रद्द करण्यासाठी समाजाने काय पावले उचलली पाहिजे? नाही, हा प्रश्न समाजापेक्षाही मला वाटतं हा सरकारचा अधिक प्रश्न आहे. कारण समाज म्हणून एकत्र कधी येतो तर प्रत्येक व्यक्तीला लोकांना जेव्हा असं वाटायला लागतं की ही व्यवस्था अन्यायकारी आहे, आपल्या मागण्यात मान्य होत नाही आहेत किंवा आपल्या आकांक्षाच्यात मुरडल्या जात आहेत, बरोबर आहे. हा व्यक्तिगत जेव्हा असंतोष तयार होतो आणि तो समाजातल्या बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा समाज रस्त्यावर उतरतो, राईट. सो त्याच्यामुळे त्यांचे हे जे इश्यूज आहेत म्हणजे इमिजिएट इश्यू काय आहे, आरक्षण मिळणे वरवर पाहता. ॲक्च्युअल इश्यूज जर आपण बघितलं तर ते ॲग्रेरियन डिस्ट्रेस आहे. एज्युकेशनमध्ये जी इनइक्वालिटी वाढली, आता खाजगीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की तुमच्या मुलाला तुम्हाला KG मध्ये टाकायचं असेल, पहिलीमध्ये टाकायचं असेल तरी ते तुम्हाला खूप खर्चिक असं होऊन जातं. आणि कोणत्याही पालकाला असं वाटतं की बा आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्येच शिक्षण मिळालं पाहिजे. मग ही विषमता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यातून हा असंतोष आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते रिझॉल्व करण्याची क्षमता ही सरकारमध्येच आहे. प्रश्न फक्त एवढा आहे की सरकारची तशी इच्छाशक्ती आहे का, जे सत्तेवर बसलेले राज्यकर्ते आहेत तशी त्यांची इच्छाशक्ती आहे का, की हा सामाजिक कलह अधिकाधिक वाढल्यानंतर आपण सत्तेवर बसण्याची शक्यता वाढते असा समज असणारे सत्ताधारी जर बसलेले असतील तर मग हा प्रश्न सुटणारच नाही. चालेल, खूप खूप धन्यवाद सर. आपण आपला वेळ काढला आणि आपले विचार आमच्या जनतेसमोर मांडलेत. तर मला वाटते की आजची जी नवीन पिढी आहे किंवा लोकांचे जे गैरसमज आहेत ते आपल्या विचारांनी नक्कीच दूर होतील. तर इथं थांबूयात आणि भेटूयात पुढच्या शेवटच्या अंतिम भागात. धन्यवाद.